आपण पांडवाची कृती बघितली असेल। महाभारतामध्ये पांडवांनी काय केलं, 5 पांडवांना एक द्रौपदी, एक पत्नी, 5 पांडवांची एक पत्नी प्रकरण करा। आजच्या प्रकारात शक्य आहे का आजच्या काळामध्ये 5 जणांची एक बायको? पण आपण सोडून चला। आता असा नुकताच प्रकार घडलेला आहे आपल्या भारतामध्ये की 2 भाऊ आहे, सख्खे भाऊ, त्यांनी एकच पत्नी केली, दोघांना ती आवडली, तिला असं वाटलं मला दोघांबरोबर संसार करायचा। दोघा भावांनी तिच्याबरोबर एकाच मंडपात लग्न केलं आणि दोघं आता सुखाने राहत आहेत। हा प्रकार आहे आपल्या भारतामधला। पतीचं नाव आहे प्रदीप मेघी आणि कपिल नेगी, हे दोघं भाऊ आहे आणि ती जी त्यांनी विवाह केला ती आहे सुनीता चौहान। हा जो कपिल आहे हा बहरीनमध्ये हॉटेलमध्ये नोकरी करतो, तर प्रदीप आहे हा सरकारी नोकरीमध्ये आहे। त्यांचा विवाह 12 जुलैला आत्ताच झालेला, 12 जुलैला धामधमीत लग्न झालं। हे जे विवाह झालं हा सिमनोर या जिल्ह्यात झाला आहे, शिलाई या गावी, आणि विवाहासाठी त्यांनी 4000 लोकांना बोलवलं, मिरवणूक काढली, धामधमीत लग्न केलं आणि सगळ्यांना जेवण दिलं आणि ती पत्नी पण खुश आहे दोघांबरोबर। फोटो तर असे आलेले आहे मीडियावर का ती पत्नी सुनीता मध्ये आहे, एका बाजूला प्रदीप, दुसऱ्या बाजूला त्याचा भाऊ कपिल, आणि ते खुश। आता ते दोघं त्या पत्नी बरोबर एकत्र राहणार आहे आणि काय अशक्य काही नाही ना। पांडवांनी 5 पांडव एका पत्नीवर जर राहू शकले तर हे दोघं भाऊ तिच्यावर का नाही राहू शकत? आणि विशेष म्हणजे तिचं तर दोघांवर सारखंच प्रेम होतं आणि त्या दोघांचं तिच्यावर सारखंच प्रेम होतं। म्हणजे त्यांना असं वाटलं की त्यांनी वेगळी बायको करायची, दोघांनी वेगळी, तिने वेगळा नवरा करायचा, नकोच, वाले का नाही। हे तसं काही धक्कादायक नाहीये, अलीकडच्या जमान्यामध्ये काही होऊ शकतं। 2 भाऊ आणि त्यांची बायको एकच। बघू आता पुढे काय होतं। धन्यवाद। ॲडव्होकेट धर्मेंद्र चौहान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा।